सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। अवंतिका, बोल. आलीस ट्रायलवरून परत? हो. सॉरी मी नाही येऊ शकलो. इट्स ओके. अवंतिका, मला तुला जाऊ दे ना शशांक. नाही अवंतिका, मला तुझ्याशी बोलायचंय. प्लीज प्लीज उद्या भेटूया. नाही, उद्या मला वेळ नाहीये. मी दिवसभर आश्रमात असणार. ठीक आहे, मग परवा? बघूया.
शशांक, मला तुला काहीतरी रिक्वेस्ट करायची आहे. मी काय म्हणतो ते नीट समजून घे. ठीक आहे, माझं ऐकायचं नाही. ठीक आहे, शशांक, कम ऑन. यावेळेला देखील तू ठीक आहे. तुला पाहिजे ते कर, जे पाहिजे ते कर, जे व्हायचं ते होईल. सिद्धार्थ, रिचाचा पुन्हा फोन आला होता जुईसाठी. काय? काल मी तिला फोनवर एवढं बोललो तरी परत फोन करायची हिंमत केली ती ना. अण्णा, एक नंबरची निर्लज्ज बाई आहे ती. नाही सिद्धार्थ, तू चुकतोस. रिचानं इथं फोन करण्याचं कारणही तसंच आहे. तिला फक्त एकदा जुईला भेटायचं आहे. अण्णा, हे काहीतरी नवीन कारस्थान दिसतंय. ती ऑस्ट्रेलियाला निघाली आहे वर्षभरासाठी. काय? ऑस्ट्रेलियाला? आणि जाण्यापूर्वी तिला एकदा जुईला, शशांकला भेटून त्यांची माफी मागायची आहे. नाही अण्णा, तिची अशी सहजासहजी ऑस्ट्रेलियाला जाणार नाही. हे बघ सिद्धार्थ, तिला आता पश्चाताप झालाय आणि मला असं वाटतं की जुईनं तिला भेटावं. किती झालं तरी ती तिची आई आहे. पण आली असते तर बरं झालं असतं ग. हो ना, माझ्याही मनाला खूप रुखरुख लागून राहिली. काय करू आता? मी पण इथे मला उशीर अरे हे काय, तुम्ही दोघी जणी बाहेर चाललात आणि एकत्र? आम्ही दोघी एकत्र आहोत पण वेगवेगळ्या ठिकाणी चाललोय. आई चालल्यात अनाथ आश्रमाच्या वर्धापन दिनाला. हो हो, अवंतिका काम करतो तो आश्रम ना. हो. पण मग तू नाही चालली? नाही अरे, मला दुसऱ्या कामासाठी जायचंय. अवंतिका रागवेलच माझ्यावर, पण आता काय. अवंतिकाचा विचार आला ना की मनाच्या कोपऱ्यात गलबलून येतं. काय देवानं फरफट चालवली त्या मुलीची. तरी सुद्धा मातीत पाय घट्ट रोवून उभी आहे. बघ ना, आश्रमाच्या कामात कसं स्वतःला झोकून दिलंय. स्वतःच्या डोळ्यातले अश्रू लपवून दुसऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसत राहिली. खूप कौतुक वाटतं त्या पोरीचं मला. चल निघते मी. अभिजित, अवंतिकाचं नाव निघालं की माझ्याही मनाला टोचतं रे. मी पण स्वप्न पाहिलं होतं दादाच्या आणि तिच्या संसाराचं. एक विचित्र तिढा निर्माण झालाय. देवाजवळ एवढीच प्रार्थना करते की
लवकरात लवकर या सगळ्यातून सोडव त्यांना. काळजी करू नकोस, यातनंही मार्ग नक्की निघेल. डेफिनेटली. लेट्स होप सो. याशिवाय आपल्या हातात सध्या तरी काही नाही. आटपलं की नाही तुम्हा बायकांचं? चला लवकर. मी आणि सलील गाडीत वाट बघतो तुमची. या लवकर. चल ग बाई, आई? उशीर नको आहे. अगं अवंतीच्या मैत्रिणी सुद्धा येणार आहेत ना? हो म्हणालेत तरी येत आहेत म्हणून. माहित नाही आता किती जणी येत आहेत त्या. बरं हे बघ, तू इथे अगदी शांतपणाने राहा, आराम कर, त्रास दगदग करू नकोस. रुक्मिणी आहे तुझ्या बरोबर सोबतीला. अगं पण एकटी काय करू मी घरात? अगं असं काय करतेस? आम्ही आल्यावर सांगू तुला तिथे काय झालं ते. तू खा पी आणि झोपा काढ. तुझा टर्न आला ना की बघते मग मी. आलाच आहे? नाही म्हणजे येईल. एक मिनिट नक्की काय ते सांग. म्हणजे आलाच आहे का येणार आहे? नाही म्हणजे मी सकाळी सांगणार होते तुम्हाला. अरे एक मिनिट, तुम्हाला जे वाटतंय तसं नाहीये. ऍक्च्युली परवा मी सलीला म्हंटल आपण त्याच आश्रमात एखादी मुलगी दत्तक घेऊया, म्हणजे पार्थला बहीण मिळेल. आई तुमची हरकत नाहीये ना? माझी कसली ग हरकत? अगं हरकत कसली आली आहे? असं जर का प्रत्येक कुटुंबाने ठरवलं ना की एक मूल दत्तक घ्यायचं, तर आपल्या देशात अनाथ आश्रमच नसेल. ए चल बाई, आटप चल लवकर. ए आराम कर ग, शांतपणा. बाय. बाय. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत हो, विश्वात